मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 20 असे बिझनेस अपडेट्स घेऊन आलेलो आहे की तुमचे डोळे उघडतील. एकीकडे कच्च्या तेलाचे भाव हे 4 महिन्यांच्या तळाला गेलेले आहेत आणि भारतात पेट्रोल स्वस्त होण्याची आता शक्यता आहे. दुसरीकडे सॅमसंगने इतिहासातील सर्वात मोठा 4.94 लाख कोटींचा शेअर बायबॅक जाहीर केलेला आहे आणि अदानीने एकट्या एजीएम मध्ये 5.52 लाख कोटींचा मेगा प्लॅन सांगितलेला आहे. मी किरण कदम मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. आणि पहिली न्यूज आहे मित्रांनो कच्च्या तेलाबद्दल. तर कच्च्या तेलाची प्राइस ही $70 पेक्षाही खाली आलेली आहे. मित्रांनो, जागतिक कच्च्या तेलाचे भाव $70 पर बॅरल खाली आलेले असून हा गेल्या 4 महिन्यातील सर्वात कमी भाव आहे. इराण US शांतता प्रक्रियेत प्रोग्रेस होत असल्याने हार्मुझ स्ट्रेट पुन्हा सक्रिय झालेला आहे. सप्लाय ही वाढलेली आहे आणि तेलाचे भाव युद्ध काळातील $96-97 शिखरावरून तब्बल 27 ते 28% खाली आलेले आहेत. जर BPCL, HPCL आणि IOC हे कमी झालेले भाव ग्राहकांपर्यंत पोहोचवले तर मुंबईमध्ये 111.21 असलेले पेट्रोल हे 101 ते 103 रुपये येऊ शकते. पण यासाठी मित्रांनो OMCs ने त्यांचे लॉसेस पहिले भरून काढणे आवश्यक आहे. सध्या इंडिया VIX 12.93 वर आला असून ऑइल फॉलमुळे एव्हिएशन, लॉजिस्टिक आणि FMCG सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम दिसत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रशियाकडून. तर रशियाच्या सरकारने डिझेल एक्सपोर्टवर संपूर्ण बंदी घालण्याचा गंभीर विचार सुरू केलेला आहे. कारण युक्रेनच्या ड्रोन अटॅकमुळे रशियाचे रिफायनरी नेटवर्क सिरियसली डॅमेज झालेले आहेत. रशियाचे गॅसोलिन उत्पादन जून 2025च्या तुलनेत तब्बल 25% घसरले असून डोमेस्टिक पेट्रोल प्राइसेस हे 6.6% वाढले आहेत आणि डिझेल पण शॉर्टेज मध्ये आलेले आहे. भारत आपल्या क्रूड ऑइलच्या 42% आयात ही रशियाकडून करतो. जर रशियाने डिझेल एक्सपोर्ट बंद केले तर इंडियाला अल्टरनेटिव्ह डिझेल सोर्स शोधावा लागेल, ज्यामुळे डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका आहे. सध्या गॅसोलिन एक्सपोर्ट्सवर जुलै 31 पर्यंत बंदी आहे आणि डिझेलवर टोटल बॅन येणे म्हणजे ग्लोबल एनर्जी मार्केटसाठी नवीन शॉक ठरणार आहे. तर मित्रांनो, बिग न्यूज येत आहे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कडून. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अप्रॉक्सिमेटली 90 ट्रिलियन कोरियन वॉन म्हणजे 58.6 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 4.94 लाख कोटीचा रेकॉर्ड शेअर बायबॅक प्रोग्राम जाहीर करणार असल्याचा योनॅप न्यूज एजन्सीचा रिपोर्ट आल्याने सॅमसंगचे शेअर्स एका दिवसामध्ये 6% वाढलेले आहेत. आणि मित्रांनो, सॅमसंग पुन्हा एकदा साऊथ कोरियामधील सर्वात मोठी कंपनी ठरलेली आहे. हा बायबॅक एम्प्लॉईजना स्टॉक बोनस देण्यासाठी ट्रेजरी शेअर्स तयार करण्यासाठी आहे. एम्प्लॉईजना शेअर मिळतील पण त्यांना 1 वर्षाच्या फरकाने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सेल करता येतील. $58.6 बिलियन म्हणजे मित्रांनो इंडियाच्या वार्षिक IT एक्सपोर्ट पेक्षा हे खूप जास्त आहे. एका कंपनीने शेअर होल्डरसाठी एवढी व्हॅल्यू क्रिएट करणे हे खूप दुर्मिळ उदाहरण आहे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे साऊथ कोरियाच्या ब्लॅक ट्यूजडे बद्दल. मित्रांनो, मी तुम्हाला साऊथ कोरियाच्या कोस्पीने 10% क्रॅश झाल्याची बातमी सांगितली होती, ज्याला ब्लॅक ट्यूजडे असे म्हटले गेले आहे. आज त्या क्रॅशचे मूळ कारण मी तुम्हाला सांगतो. साऊथ कोरियाच्या रुलिंग डेमोक्रॅटिक पार्टीच्या लॉ मेकरने स्टॉक्स आणि रिअल इस्टेटवर अद्याप न विकलेल्या म्हणजे अनरिअलाइज गेन्सवर सुद्धा टॅक्स आकारण्याचा प्रपोजल मांडलेला आहे. म्हणजे तुम्ही शेअर विकला नसला तरी तो वाढला असेल तर टॅक्स भरायचा आहे. हा प्रपोजल अजून लॉ नाही, फक्त फोरम डिस्कशन आहे. पण रिटेल इन्व्हेस्टर्सने पॅनिक मोडमध्ये जाऊन शेअर्स विकले आणि मार्केट हिस्ट्रीच्या सर्वात मोठ्या सिंगल डे क्रॅश पैकी एक क्रॅश आली होती. वॉरेन बफेट, इलॉन मस्क यांनी अमेरिकेत अशा प्रपोजलला अनकॉन्स्टिट्युशनल म्हटलेले होते. साऊथ कोरियामध्ये कधी लॉ होईल याची मार्केटला खूप भय आहे. मित्रांनो, तुम्हीच विचार करा, तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला घेतला आणि तो जर शेअर वाढून 200 रुपयापर्यंत गेला तर तो प्रॉफिट तुम्ही जेव्हा शेअर सेल करसाल तेव्हाच तुम्हाला भेटणार आहे. पण तो शेअर तुम्ही सेल सुद्धा नाही केला आणि तो 200 रुपयावर ट्रेड होत आहे तरी पण तुम्ही वरचे 100 रुपयाचा टॅक्स भरणार का? आणि जर तुम्ही टॅक्स भरला, उद्या तो शेअर जर 150 रुपयावर आला तर तुम्हाला गव्हर्नमेंट परत टॅक्स देईल का? मला तर ही गोष्ट प्रॅक्टिकली वाटत नाहीये. पण लेट सी कोरिया सरकार यावर काय डिसिजन घेते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे हुंदाई कडून. तर साऊथ कोरियाच्या हुंदाई मोटर ग्रुपने सॉफ्टबँक कडून बोस्टन डायनॅमिक्स मधील उर्वरित 9.65% स्टेक
$325 मिलियन म्हणजे सुमारे 2,762 कोटींमध्ये खरेदी केली असून बॉस्टन डायनेमिक्सवर पूर्ण 100% ओनरशिप मिळवली आहे. हुंदाईने 2021 मध्ये $1.1 बिलियन मध्ये 80% स्टेक घेतले होते. सॉफ्टबँकने त्याच्या पुट ऑप्शन एक्सरसाइज केला आणि हुंदाईने उर्वरित स्टेक विकत घेतला. बॉस्टन डायनेमिक्स म्हणजे मित्रांनो जगप्रसिद्ध स्पॉट म्हणजे डॉग रोबोट, ॲटलास म्हणजे ह्युमनॉइड रोबोट बनवणारी एक कंपनी आहे. हुंदाईकडे आता फिजिकल एआय आणि रोबोटिक्स मध्ये जगातील स्ट्रॉंगेस्ट पोर्टफोलिओ आहे आणि टेस्ला ऑप्टिमसला डायरेक्ट कॉम्पिटिटर म्हणून पुढे येत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मेटाच्या न्यू अरेना ॲप बद्दल. मार्क झुकरबर्गने एका डेडिकेटेड टीम तयार करून एरेना नावाचं एक प्रेडिक्शन मार्केट ॲप बिल्ड करण्याचे काम सुरू केले आहे, जे पॉली मार्केट आणि कल्शी सारख्या प्लॅटफॉर्म्सला कम्पीट करेल. या ॲपमध्ये युजर्सला डेली प्ले मनी मिळेल, ज्याने ते रिअल वर्ल्ड इव्हेंट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, स्पोर्ट्स, इकॉनॉमिक्स यांचे आउटकम्स बेट करू शकतात. पण हे रिअल मनी बेटिंग नसेल, हे एक गेम स्टाईल फॉर्मॅट असणार आहे. प्रेडिक्शन मार्केट इंडस्ट्री हे 2020 मध्ये मेटाने बंद केलेल्या फोरकास्ट ॲपचे रिबिल्ड असणार आहे आणि अॅनालिस्टच्या मते ही इंडस्ट्री $1 ट्रिलियन बनण्याची क्षमता आहे. मेटाने क्रेडमध्ये $900 मिलियन गुंतवल्यानंतर आता एक नवीन बेट आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अलीबाबा बद्दल. तर चायनाची ई कॉमर्स जायंट अलीबाबाने US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स विरोधात कॅलिफोर्नियामध्ये फेडरल लॉसूट दाखल केली आहे. पेंटागॉनच्या सेक्शन 1260H म्हणजे चायनीज मिलिटरी कंपनी ब्लॅकलिस्ट मधून आपले नाव काढण्यासाठी हे करत आहे. पेंटागॉनने जून 8 ला अलीबाबाला या लिस्टमध्ये ऍड केले होते. अलीबाबा म्हणते की हा निर्णय आर्बिटरी आणि कॅप्रिशियस आहे आणि ड्यू प्रोसेस राईटचे उल्लंघन झालेले आहे. बायडू, BYD हे कंपनीज पण अशाच लिगल चॅलेंजेस करत आहेत. जून 30 पूर्वी कोर्टने जर प्रिलिमिनरी इंजंक्शन दिली तर अलीबाबाला टेम्पररी रिलीफ मिळणार आहे. या ब्लॅकलिस्टमुळे अलीबाबाला US गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स आणि US कंपनीज बरोबर बिझनेस करण्यास अडथळे येऊ शकतात. मित्रांनो चायनाच्या टेक जायंट आता अमेरिकन कोर्ट्समध्ये लढत आहे. हे चायना US टेक वॉर मधील 9वा अध्याय आहे. पण हे वॉर इंडियासाठी ऑपॉर्च्युनिटी बनू शकतं. चायनाला जे मार्केट्स मिळणार नाहीत ते इंडियाला मिळू शकतात. TCS, इन्फोसिस यांना गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मोर शेअर्स मिळण्याची आता संधी आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे एनव्हिडियाच्या बॅन AI चिप बद्दल. तर फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार एनव्हिडियाचे लेटेस्ट ब्लॅकवेल AI चिप्स जे चायनामध्ये ऑफिशियली बॅन आहेत ते चायनाच्या ब्लॅक मार्केटमध्ये डबल प्राइसमध्ये म्हणजेच मित्रांनो 8.5 कोटी पर सर्व्हरला विकले जात आहे. US कॉमर्स डिपार्टमेंटने मे 31 ला नवे गाईडलाईन काढले आहे, ज्याने सबसिडरीज मार्फत चायनाला चिप्स पाठवण्याचे सर्व लूपहोल बंद केले होते. पण मित्रांनो डिमांड एवढी डेस्परेट आहे की चायना डबल प्राइस देऊन सुद्धा विकत घेत आहे. 2025 मध्ये कमीत कमी $1 बिलियन तरी एनव्हिडिया चिप्स बेकायदेशीरपणे चायनाला गेल्याचा अंदाज आहे. मित्रांनो अमेरिकाने बॅन केले आणि चायनाने डबल प्राइस देऊन विकत घेतले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की AI चिप्ससाठी जगात किती डेस्परेट डिमांड आहे. तर मित्रांनो आता आपण डिस्कस करूया अदानी AGM बद्दल. तर गौतम अदानी यांच्या 34व्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये 3 हिस्टॉरिक अनाउन्समेंट केल्या, जे इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर फ्युचरसाठी गेम चेंजिंग आहेत. पहिली अनाउन्समेंट आहे मित्रांनो की अदानी ग्रुपने 1.52 लाख कोटीचा रेकॉर्ड कॅपेक्स केलेला आहे. हे इंडियाच्या एकूण खासगी कॅपेक्सच्या तब्बल 30% आहे. दुसरी अनाउन्समेंट आहे मित्रांनो पॉवर सेक्टर बद्दल. पुढच्या 5 वर्षांमध्ये अदानी पॉवर हे 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातून 45 गिगावॅटची कॅपॅसिटी ते जनरेट करणार आहे आणि इंडियामधले पहिले प्रायव्हेट असे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन ते उभारणार आहेत आणि याचं टार्गेट मित्रांनो 2035 पर्यंतच आहे. तिसरी अनाउन्समेंट आहे मित्रांनो एअरपोर्ट बिझनेस बद्दल. तर ते एअरपोर्ट बिझनेस मध्ये 1 लाख कोटी 11 नव्या एअरपोर्टसाठी अग्रेसिव्ह बिडिंग करणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे RBIच्या नवीन गाईडलाईन बद्दल. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्वाची पॉलिसी जाहीर केलेली आहे. NRIच्या FCNR म्हणजेच फॉरेन करन्सी डिपॉझिट विरुद्ध बँक्स आता लोन्स देऊ शकतात आणि बँक्सला RBI कडून कन्सेशनल रेटवर करन्सी स्वॅप्स मिळतील, ज्यामुळे NRI डिपॉझिट्सला इंडियामध्ये ठेवणे खूप अट्रॅक्टिव्ह होणार आहे. SBI आपल्या NRI कस्टमर्सना तब्बल
9 पट लेव्हरेज ऑफर करत आहे. म्हणजे $1 मिलियन डिपॉझिट केले तर $9 मिलियन पर्यंत लोन त्यांना भेटणार आहे. बाजारातील अंदाजानुसार या स्कीममुळे इंडियामध्ये $50 बिलियन म्हणजे 4.25 लाख कोटी पर्यंत फॉरेन कॅपिटल इन्फ्लोज येऊ शकतात आणि यामुळे इंडियन रुपीज मजबूत होऊ शकतो. मित्रांनो, इंडियामध्ये 3.5 कोटी NRI आहेत आणि त्यांची ओव्हरसीज सेव्हिंग ट्रिमेंडस आहे. RBI हे स्ट्रॅटेजिक मूव्ह करून इंडियाला फॉरेन करन्सी रिझर्व्ह बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. स्ट्रॉंग रुपीज म्हणजे इम्पोर्टेड इन्फ्लेशन कमी आणि आपला पैसा अधिक व्हॅल्युएबल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एथर एनर्जी बद्दल. एथर एनर्जीच्या बोर्डने 2,500 कोटींचे फंड रेज 12 जूनला अप्रूव्ह केले आहे. यामध्ये 1,500 कोटी QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट आणि 1,000 कोटी राईट्स इश्यू असणार आहे. हे फंड छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामधील फॅक्टरी 3.0 पूर्ण करण्यासाठी वापरले जातील आणि ऑक्टोबर 2026 पर्यंत कमर्शियल ऑपरेशन सुरू होणार. हे एकूण कॅपॅसिटी 12.2 लाख युनिट्स पर इयर करणार आहे. यामुळे एकूण कॅपॅसिटी ही 14.2 लाख युनिट्स पर इयर अशी होणार आहे. FY26 मध्ये एथरने 2.62 लाख युनिट्स विकलेले आहेत म्हणजे त्यांची 69% ग्रोथ झालेली आहे आणि यातूनच त्यांनी 18.6% EV मार्केट शेअर घेतलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे फ्लिपकार्ट मिनिट्स बद्दल. तर वॉलमार्ट बॅग फ्लिपकार्टच्या फ्लिपकार्ट मिनिट्सने ऑगस्ट 2024 लॉन्च नंतर फक्त 2 वर्षामध्ये 1,000 मायक्रो फुलफिलमेंट सेंटर म्हणजे डार्क स्टोअर्सची माइलस्टोन गाठलेली आहे. यामध्ये 130हून जास्त शहरे आणि 8,000हून जास्त पिन कोड्स कव्हर केले जात आहे. सर्वात इम्पॉर्टंट न्यूज मित्रांनो, Tier 2 आणि Tier 3 सिटीज मध्ये फ्लिपकार्ट मिनिट्सचा स्केल मागील वर्षाच्या तुलनेत 42 पट वाढत आहे आणि जेनजी सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग कस्टमर्स बनत आहेत. आता त्यांचं टार्गेट आहे की 2026 अखेरपर्यंत 1500 स्टोअर्स अजून वाढवायचे आणि ब्लिंकिटच्या 2,243 स्टोअर्स नंतर इंडियाच्या दुसऱ्या क्रमांकाचे क्विक कॉमर्स नेटवर्क बनवायचे आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मामा अर्थ बद्दल. तर मामा अर्थची पॅरेंट कंपनी होनासा कंझ्युमरने न्यूट्रास्युटिकल कंपनी फ्लुएन्स फार्मामध्ये 58% स्टेक हा 135 कोटींमध्ये अक्वायर केलेला आहे आणि उर्वरित 42% स्टेक पुढील 5 ते 7 वर्षात टप्प्याटप्प्याने घेणार आहे. मित्रांनो, मामा अर्थने पहिलं शॅम्पू क्रीम पासून सुरुवात केली, नंतर त्यांनी मेन्स ग्रूमिंगवर लक्ष दिलं आणि आता फ्लुएन्स फार्मा म्हणजे न्यूट्रास्युटिकल्सवर. हे मल्टी कॅटेगरी एक्सपान्शन इंडियामध्ये D2C ब्रँड्स कसे स्केल करतो याचे एक उत्तम उदाहरण आहे. इंडियाचे हेल्थ कॉन्शियस लोक कन्झ्युमर्स ब्रँड आणि डायव्हर्सिफिकेशनला नक्की साथ देतात. तर ह्या होत्या मित्रांनो आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.